नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय अगदी कमी साहित्यात म्हणजे फक्त 4च इन्ग्रेडियंट्स वापरून कॅरॅमल पुडिंगची रेसिपी. तेही कधीही न पाहिलेल्या अशा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने. कधीही न बिघडणाऱ्या या पद्धतीमुळे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही एकदम टेस्टी असं कॅरॅमल पुडिंग बनवू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. कॅरॅमल पुडिंग बनवण्यासाठी इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत आणि ती अशा प्रकारे फोडून घेतलेली आहेत. त्यानंतर सर्वप्रथम एका मिक्सरच्या जारमध्ये प्रत्येक अंड्यासाठी 3 चमचे साखर, या प्रमाणात 3 अंड्यांसाठी 9 चमचे साखर मोजून घ्यायची आहे. साखरेचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकता. आता या साखरेची अशा प्रकारे पिठी साखर बनवून घ्यायची आहे आणि आता या पिठी साखरेत हे तिन्ही अंड्याचे मिश्रण घालून साखर आणि अंडी दोन्ही एकत्र फिरवून घ्यायचे आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला आपल्या रेग्युलर चहाच्या कपाने 3 कप दूध घालायचे आहे. हे साधारण 300 ml दूध आहे. आता यामध्ये 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचे आहे आणि सर्व एकत्र पुन्हा एकदा फिरवून छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपलं हे पुडिंगसाठीचं मिश्रण झटपट असं तयार झालेलं आहे. आता आपण पुडिंगसाठी लागणारं कॅरॅमल बनवूया. त्यासाठी एका ॲल्युमिनियमच्या भांड्यात 2 चमचे साखर घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवर गोल्डन रंग येईपर्यंत वितळवून घ्यायची आहे. जास्त काळपट करायची नाही, नाहीतर कॅरॅमल कडवट बनते. तुम्ही पाहू शकता गोल्डन रंग आता आलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर आपलं तयार मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता या भांड्यावर एक प्लेट झाकून कुकरमध्ये याला एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर हे भांडे बाहेर काढून 1.5 ते 2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे भांड्याच्या काठाने सर्व बाजूने अशा प्रकारे सुरी फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावर एक डिश पालथी घालून पुडिंगचे भांडे यावर पटकन पालथे करून डिशमध्ये पुडिंग काढून घ्यायचे आहे. वाह, मस्तच! तुम्ही पाहू शकता आपले हे पुडिंग किती सुंदर बनले आहे. कॅरॅमलचा रंगही खूपच सुंदर दिसत आहे. आता आपण हे कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता याचे टेक्स्चर एकदम परफेक्ट बनले आहे. अशा प्रकारे एकदम सॉफ्ट आणि टेस्टी असे हे आपले कॅरॅमल पुडिंग खाण्यासाठी तयार झालेले आहे. तर जेवणानंतर डेझर्ट म्हणून एकदम सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.